धाराशिव जिल्ह्याला शनिवारी रात्री अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला। यामध्ये फळबागांचं मोठं नुकसान झालंय, तर शेत शिवारात पाणीच पाणी पाहायला मिळालंय। पॉली हाऊसचं देखील मोठं नुकसान झालंय। सरकारने आम्हाला ठोस मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। आतापर्यंत दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। काल रात्री जो धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडलाय त्याच्यामध्ये शेती पिकांसह पॉली हाऊसेसचं मोठं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी इतर काही शेतकरी आहेत। मला सांगा, काय नेमकं आता तुमचं नुकसान झालेलं आहे, कुठल्या गावचे तुम्ही? मी श्रीधर भीमराव काळे, जवळे तुम्हाला, तालुका जिल्हा धाराशिवतील शेतकरी असून माझ्याकडे 1 एकर पॉली हाऊस आहे आणि ह्या 3-4 दिवसातल्या सततच्या वादळी वारं आणि पाऊस यामुळे माझ्या पॉली हाऊस अतोनात नुकसान झालेलं आहे। माझं जवळपास 4.5-5 लाखाच्या पुढे नुकसान झालेलं आहे। मध्ये लागवड केलेली मिरचीची झाडं उन्मळून पडून ह्या कालच्या पावसानं सडून गेलेली आहेत। लागलेलं फळ पण खाली पडलेलं आहे। त्याचं माननीय रामदादा येऊन आज भेट देऊन गेलेले आहेत। दादांनी आश्वासित केलेले आहे की शासकीय स्तरावर जी काही तुम्हाला मदत मिळवून देता येईल त्यांना तशा सूचना करू। साहेब, आम्ही आहोत कर्जबाजारी शेतकरी। बँक ऑफ महाराष्ट्र शाखा एडशांचं कर्ज माझ्याकडे आहे 16 लाख रुपये, जे की थकीत गेलेलं आहे। त्यांनी माझं बँक प्रकरण कोर्टाकडे वर केलंय, त्याला 2 वर्ष झालं। मी सलग तारखा करतोय। आज परिस्थिती अशी की तारखेला किंवा वकिलाला फीस द्यायला माझ्याकडे 1 रुपया नाही। मग काय विष घेऊन मरायचं का हे असंच चालायचं? आसमानी सुलतानी संकटाला तोंड देतात। आता माझ्याबरोबर असंख्य शेतकरी जिल्ह्यातले पॉली हाऊसधारक जे आहेत ते अशाच अडचणीत आहेत। माझी 1 एकर आंब्याची बाग आहे, केशर जातीचा आंबा आहे। काल 5 वाजता पाऊस आला, खूप मोठं नुकसान झाले। 1 ते 1.5 तास पाऊस होता। माझं जवळजवळ 2 ते 2.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं राणादादा सकाळी येऊन प्रत्यक्ष स्पॉटला पाहणी करून गेलेत। मग त्यांनी आश्वासन दिले, तुम्हाला काय मदत करू शासनातर्फे काहीतरी। रात्री अवकाळी पाऊस झाल्यामुळं जनावर पार झोडपून 1 वासरू व 1 गाय मरण पावलेलं आहे। शासनाकडे एवढीच मागणी आहे की थोडीफार काय होणार पण काहीतरी मदत आम्हाला मिळावी ही अपेक्षा आहे। नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते ज्या अवकाळीनं तडाखा दिल्यानंतर कुठेतरी भावनिक वातावरण शेतकऱ्यांमध्ये झालेलं पाहायला मिळते आणि आम्हाला सरकारनं जी ठोस मदत आहे ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येते। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।